वीक सुरू होणार म्हटलं ना की आपल्याला हे एक टेन्शन येतंच की भाजी काय बनवायची. आणि हो, त्याच भाज्या खाऊन पण कंटाळा आलेला असतो की नको वाटतं आता ती भाजी नको, काहीतरी वेगळं बनवू. म्हणूनच मी तुमच्यासाठी एक वेगळी रेसिपी घेऊन आलेली आहे. आज आपण पांढरा वाळका वाटाणा जो असतो त्याच्यापासून एक छान अशी टेस्टी उसळ बनवणार आहोत, ती पण टिफिनसाठी. नमस्कार सर्वांना, मी स्नेहल मेक्स मॅजिक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण टिफिनसाठी भाजी बनवणार आहोत, ती पण 10 मिनिटात एकाच पॉटमध्ये. ही 1 पॉट रेसिपी आहे. फक्त 4 शिट्ट्या आणि आपली भाजी रेडी. काही नाही हो, काल रात्री पांढरा वाळका वाटाणा 1 वाटी भिजत मी घातला होता. त्याचे भिजून 2 वाटी झाले. म्हटलं चला ह्याचं काहीतरी बनवून घेऊ. काही नाही, मग कुकरमध्ये मी तेल टाकलं. त्याच्यामध्ये आपले जे खडे मसाले आहेत, जसं की मसाला वेलची आहे, तमालपत्र आहे, दालचिनी आहे, बदाम फूल आहे, त्याच्यामध्ये जिरे टाकले, कढीपत्ता टाकला, मिरची टाकली. हे सर्व एकदा रोस्ट करून घ्यायचं. जास्त रोस्ट करायचं नाही, थोडा वेळच रोस्ट करायचं. त्यातच बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला बटाटा टाकला. आता मी हे भाजलेलं नाही, तसंच त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे. आणि जो आपण वाटाणा भिजवलेला तो 2 वाटी झालेला आहे तो टाकायचा. 1.5 ग्लास पाणी टाकायचं. त्यातच आपल्याला सुके मसाले टाकायचे, जसं की 2 चमचे लाल तिखट टाकायचं, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा धने पावडर टाकायची, 1 चमचा गरम मसाला टाकायचा, अर्धा चमचा हळद टाकायची आणि 1 चमचा मीठ टाकायचं. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, छोटासा गुळाचा तुकडा टाकायचा आणि कोकम किंवा चिंच टाकायची. आता इथं मी कोकम घेतलेली आहे, 3 पीस आहेत कोकमचे. पळीने एकदा मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावायचं. आता आपल्याला याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता मला याची टिफिनसाठी उसळ बनवायची होती, म्हणून मी त्याच्यामध्ये फक्त 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. जर तुम्हाला अजून थोडी पातळ पाहिजे असेल भाजी तर अजून थोडंसं अर्धा ग्लास किंवा 1 ग्लास पाणी वाढवा. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की फक्त उसळच बनवा, कारण उसळच खूप छान लागली. कुकर 4 शिट्ट्या झाल्या की झाकण काढायचं, मिक्स करायचं आणि एकदा बघून घ्यायचं की वाटाणा शिजला आहे का. जर शिजला नसेल तर परत 1 शिट्टी द्या आणि जर शिजला असेल तर थोडंसं मोठं स्मॅश करायचं. जास्त बारीक करायचं नाही, फक्त बटाटा थोडा मिक्स झाला पाहिजे स्मॅश होऊन, म्हणजे थोडी घट्टसर आपली उसळ होईल. आणि अशा प्रकारे आपली 1 पॉट रेसिपी म्हणजे वाळक्या वाटाण्याची उसळ, ती पण 10 मिनिटात तयार आहे. हां, फक्त एवढा त्रास होईल तुम्हाला की वाटाणे भिजत घालावे लागतील किंवा विकत पण मिळतात भिजवलेले वाटाणे, आणायचे आणि बनवायची रेसिपी. काही नाही, पाहुणे आले की सोपी रेसिपी आहे, किंवा डब्याला काही सुचत नसेल ना की बनवायचं, मग करणार ना ट्राय. याचबरोबर मी याचे शॉर्ट्स व्हिडिओ पण टाकलेले आहेत, नक्की बघा. आणि हो, याची इन्ग्रेडियंट लिस्ट मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की चेकआउट करा. असेच मी काही रेसिपींचे व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, नक्की बघा. आणि तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती बघायला आवडेल ते देखील सांगा. मग चला, आता रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा.